श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्याला रात्री गाढ झोप लागते, परंतु गाढ झोप लागून सुद्धा अचानक मध्येच जाग येतो. मित्रांनो, शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीची झोप पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडते त्यात कोणते ना कोणते दिव्य शक्ती लपलेली असते. तरी सुद्धा मित्रांनो, रात्री 3 नंतर जाग आल्यानंतर बरेच जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा झोपतात. परंतु मित्रांनो, तुमच्या बाबतीत सुद्धा हे जर घडत असेल तर वास्तवात ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी नाही. ही गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी सामान्य नक्कीच नाहीये, कारण या गोष्टीमागे सुद्धा काही ना काही संकेत लपलेले आहेत. हे खरेच आहे की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण लपलेले असते. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. म्हणूनच आपण रात्री झोपेत स्वप्न पाहतो, काही ना काही त्याचा नक्की अर्थ असतो. म्हणून तुम्हाला जर पहाटे अचानक जाग येत असेल तर त्याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, पहाटे 3 ते 5 या दरम्यानची वेळ अमृत वेळ म्हणून ओळखली जाते. या वेळेला ब्रह्ममुहूर्त जरी म्हटले जाते. आपल्या ऋषीमुनींनी या आपल्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. देवाच्या भक्तीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. यावेळी उठल्याने या व्यक्तीमध्ये सौंदर्य, संपत्ती, बुद्धिमत्ता आणि आरोग्य इत्यादी धन प्राप्त होते. मन शांत होते आणि शरीर पवित्र आणि शुद्ध होते. यावेळी पशुपक्ष्या देखील जागे असतात. त्यांचे मधुर गोड स्वर आपल्याला ऐकू येतात. कमळाचे फूल फुलते. या प्रकारे या वेळेला दिवस जागृत होतो. म्हणून यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला आहे. या वेळेला सर्व देवी देवतांकडून पृथ्वीवर अमृतांचा पाऊस पाडला जातो. म्हणून या वेळेला कोणतेही काम केले तर त्या कामात नक्की यश मिळते. कारण ही वेळ सर्व देवी देवतांची वेळ असते. त्यांचा आशीर्वाद घेण्याची वेळ असते. ह्या वेळेला सर्व देवी देवता जागृत होतात. म्हणून या वेळेला मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या सकारात्मक शक्ती 3 ते 5 या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या व्यक्तीला प्रसन्न किंवा आनंदी इच्छा व्यक्त करतात. याचा अर्थ असा आहे की जर तुमची सुद्धा झोप पहाटे 3 ते 5 या दरम्यान उघडत असेल तर ह्या सर्व देवी शक्ती तुम्हाला आनंद आणि सुख देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर 3 ते 5च्या दरम्यान झोप उघडण्याचा असा एक संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे. म्हणून जर तुम्ही या वेळेत उठलात तर तुम्हाला सुद्धा या वेळेचा अंश अमृत प्राप्त होते. म्हणून परिणामी स्वरूप तुमचा सुद्धा एक सकारात्मक बदल घडून येतो. कारण यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात आणि या शक्ती आपल्याला कितीतरी प्रकारच्या सकारात्मक संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यायचे असतात. म्हणून मित्रांनो, यापुढे कधीही पहाटे 3च्या 5च्या दरम्यान जाग आला तर शक्यतो या वेळेत पुन्हा झोपू नका आणि शक्य असल्यास तिथूनच दिवसाची सुरुवात करा. परंतु तुम्हाला झोप जर नियंत्रित होत नसेल तर तुम्हाला एक काम नक्की करायचे आहे. ते म्हणजेच सरळ बसून हात जोडून आपल्या कुलदेवताला नमस्कार करून आपल्या कुलदेवताचे आभार मानायचे आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की हे प्रभू, तुम्ही मला आजपर्यंत खूप सुंदर जीवन दिलेले आहे आणि या जीवनाचे अजून एक सुंदर दिवस दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला जेव्हा करायची आहे, जेव्हा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर खूप झोप येत असेल
आणि दिवसाची सुरुवात करणे शक्य असेल तर नाही तर शक्य असेल तर एकदा ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की पुन्हा झोपूच नये. मग त्यानंतर अंघोळ वगैरे आटपून ध्यानमुद्रा, डोळे मिटून शांत बसावे. कशाचाही विचार करू नये आणि डोळे बंद करून मोठा श्वास घेऊन हळूहळू श्वास सोडताना असे समजावे की या श्वासासोबत आपल्या शरीरातील सर्व विघ्ने, सर्व कष्ट दूर जात आहेत. आणि जेव्हा तुम्ही श्वास घेसाल, वातावरणात असणारा सगळ्या देवी शक्तांचा अमृत प्रसाद आपल्या शरीरात प्रवेश करतो आहे. आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमच्या शरीरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी उपलब्ध झाली आहे. हा तुम्ही नित्यक्रम चालू ठेवला तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तुम्हाला नक्कीच समजेल की तुमच्या शरीरात, घरात, समाजात, कार्यालयात सगळीकडे एक विशिष्ट पॉझिटिव्ह वातावरण तयार झाले आहे. तुमची सर्व कामे मार्गी लाभलेली आहेत. तुमची प्रगती झपाट्याने होत आहे. तुमच्या आयुष्यात, तुमच्या आसपास एक पॉझिटिव्ह आनंदी वातावरण तयार झाले आहे. म्हणून मित्रांनो, सकाळी उठण्याचे आध्यात्मिक आणि काही धार्मिक फायदे आहेत. म्हणून जर का तुमची झोप पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडत असेल तर तुम्ही मित्रांनो, आशा आहे की हे तुम्हाला नक्की समजले असेल की पहाटे 3 ते 5च्या दरम्यान आपल्याला जाग का येते. आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा, कारण का लवकर झोपे, लवकर उठे, त्याशी सुख समृद्धी आरोग्य मिळे. श्री स्वामी समर्थ.